चेंडू आडवा बॅटनं खेळला गेलाय डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. तिथून पाहिले फिल्डिंग झाली. चेंडूला नक्कीच आपण पाहिलं तर थ्रो केलं गेलं. तत्पूर्वी आपण पाहिलं मग 10 मात्र 1. ओपनिंगची जोडी आपण पाहिली. ओपनिंगच्या जोडीमध्ये विचार करायचा परशुराम आणि सोनू सिंग. नक्कीच सकाळी आपण पाहिलं तर परशुराम नव्हते, वाड्याला गेले होते आणि नक्कीच का गेले होते ते सुद्धा आम्हाला माहिती पडलंय. कारण की वाड्याच्या डॉक्टरला भेटायला गेले होते. आता गोळ्या घेऊन आलेले आहेत. बघा ह्या वेळेला परशुराम ओ आयुष्यमान भव जसं म्हटलं जाते ना, मला लगेच गाणं ते आठवण आलं. मला वाटतं प्रल्हादजी शिंदे यांचं गाणं आहे, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. आता नक्कीच कर्म तसं फळ देखील मिळेल. कारण की या वेळेला हा कॅच सोडला गेलाय, नुकसान मोठं होणार आहे. बघा मित्रांनो, मी आधीच उल्लेख करतोय, हा कॅच नुकसानदायक ठरेल तुम्हाला. परंतु त्याच नंतर पुढील बॉलवर एक टॉप एज. या वेळेला आपण पाहिलं चेंडू आपण पाहिला तर गोल झालाय. नक्कीच आपण बघितलं इथून तर थोडासा जोश नक्कीच आपण पाहिला दर्शवला गेला विक्रमने. नक्कीच त्यानंतर त्याने थोडा इशारा देखील दिला, आमच्यापर्यंत पोचवला. चला लगेच बॅट्समन पाठवून द्या. कोण येणार आहे, कोण कोण कोण. हा नक्कीच फिल्डिंग करणाऱ्या टीमला नक्कीच मी विनंती करतोय की जास्त वेळ खर्च करू नका. विक्रम अँड टीम आयोजक आम्हाला हे सूचना देत आहेत. डॉन कहां से आया मैं हूं कौन, अरे दीवानो मुझे पहचानो, कहां से आया मैं हूं कौन, मैं हूं डॉन 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 डॉन. थैंक यू. डॉन का इंतजार तो सातवीं प्रीमियर लीग कर रही है. इस डॉन को इस मुकाबले में अब रोकना मुश्किल है या नामुमकिन है, ये भी देखा जाएगा. चलो डॉन आ चुके मैदान के अंदर. हाँ, मयूरजी सावंत यांच्याकडून डॉन साठी प्रत्येक 6 ला 500 रुपये. डॉन आले, डॉन गेले, डॉन को पिंजरे में कैद कर लिया है. थँक्यू. चला नक्कीच क्विक करा. थोड्या बॅटरला विनंती करतोय, कारण की आपल्याला आणखीन 3 मॅच आहेत. आजच्या दिवसातल्या 3 मॅचेस अजून आहेत. प्रदीप जी थोड़ा जल्दी आई है शायद. नहीं, मेहंदी पैर पे नहीं लगती, मेहंदी हाथों में लगती है. अच्छा, कुछ तो अलग रहेगा. चलो आ गए हैं अब प्रदीप. अगली गेंद प्रदीप आए, अड़े बल्ले के साथ खेलने का प्रयास. प्रज्वल 11 को देखना पड़ेगा कि यहाँ पे किस तरह से परफॉर्मेंस करेगी. उनको अभी यहाँ पे खाता खोलना है, लेकिन जीत का खाता कब खुलेंगे. एसपीएल 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 सीजन 4 पे अगर देखेंगे तो किसका कब्जा रहने वाला है. आड़े बल्ले का इस्तेमाल है. प्रदीप फिर से वही स्ट्रगल करते नजर आए. अच्छी ओवर है यहाँ पे देखने मिली. अच्छी ओवर के साथ अगर देखेंगे तो 2 बड़ी विकेटें इस ओवर में आई. एक कैच छूटा है परशुराम का, लेकिन नुकसान उतना नहीं हुआ है क्योंकि 2 रन बन चुके इस ओवर में. देखो बेहतरीन कमबैक किया गेंदबाज ने, क्योंकि पहली गेंद पे कैच छूटने के बाद बेहतरीन वहाँ पे गेंदबाजी का प्रदर्शन दर्शाया. मैदान के अंदर अब 2 खिलाड़ी है. एक तरफ अगर देखेंगे तो परशुराम है और दूसरी तरफ प्रदीप है. अब गेंदबाजी कौन करेंगे. चलो ज्यादा वक्त नहीं लेना है, यही मैं बार बार कहूंगा, 1000 बार कहूंगा.
उससे भी ज्यादा बार करूंगा क्योंकि ये हमें वक्त बचाना है, वक्त बचाना है। चलो फील्ड में ज्यादा वक्त जाया नहीं करना है। बाला बाला कृष्ण कोटी पल्ली, इस बार गेंद बाउंड्री के बाहर चली गली। डेफिनेटली आपण पाहिलं तर इथे मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला। चौकार आहे की जवळ आपण बघितला। अंपायर क्या था, सिक्सर था, सिक्सर था, डेफिनेटली सिक्सर था। बैकफुट पर जाकर खेलना चाहते थे, देखो इस बार खेलना चाहते थे लेग की दिशा में, यानी कि लॉन्ग लेग या फिर स्क्वायर लेग, लेकिन वो अच्छी तरीके से मिडल कर नहीं पाए। जिस तरह से हमने देखा था कि परशुराम का कैच छूटा था, उसके बाद इस मुकाबले में वो अपना जलवा जरूर बिखरने वाले। बाला थोड़ा धीमा डाला था ये गेंद, पहले ही बल्ला चलाया था परशुराम ने, लेकिन गेंद और बल्ले के बीच कोई भी मिलाप नहीं हुआ। और देखो यहाँ पे एक डॉट गेंद आती हुई, एक बिंदी गेंद आती हुई, इस बिंदी गेंद के साथ थोडा कमबॅक जरूर किया आहे, चांगलं कमबॅक केलं गेलंय। आणि इथून आपण पाहिलं तर मग एक षटकार लागल्यानंतर परशुरामचा आत्मविश्वास देखील वाढला आहे, परंतु चांगला खेळ करावा लागेल। बॅकफुटला पुल केलाय, या वेळेला चेंडू निघून गेलाय, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेखा पार पार पार, हालाय षटकार साधावा। थँक्यू डीजे। अगदी आपण पाहिलं तर मग दोन उत्तुंग षटकार आतापर्यंत या ओव्हर मध्ये पाहिलेत। बाळावर केलेला मोठावाला हल्ला आतापर्यंत परशुरामच्या पाठमधून। पुन्हा एकदा आपण पाहिलंय, उडवलंय, तोडलंय, फोडलंय, चेंडूला बाउंड्रीच्या अगदी बाहेर नेऊन सोडलंय, चौकार। बघा पहिल्या ओव्हरमध्ये 2 धावा आल्या होत्या, या ओव्हरमध्ये आतापर्यंत 16 धावा आल्या, त्यामुळे टीमची टोटल आहे ती 18च्या घरामध्ये पोहोचलेली देखील आहे। 18 एक चेंडू आणखीन शिल्लक आहे, आणि बघा तो कॅच सोडला होता ना, तो किती नुकसानदायक ठरतोय। आता समोरला क्या बात आहे, आणखीन एक चांगला फटका, डाऊन दी ग्राउंड शॉट, परशुरामच्या बॅट मधून सुंदर फटका, एसपीएल षटकार 6 धावा। बघा या षटकामध्ये किती धावा आल्या तर तब्बल 22 धावा आल्यात, म्हणजे त्यामुळे टीमची टोटल आहे ना ती 24च्या घरामध्ये पोहोचले। 24 धावा फलकावर आपण पाहतोय, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये 2, या ओव्हरमध्ये 22 चांगल्या। बाबू सोने यांच्याकडून आपण बघितलं तर मग सिक्सर ची हॅट्रिक साठी आपण बघितलं तर किती 1000 रुपये बाबू सोने यांच्याकडून आहेत प्रदीप साठी, हे पारितोषिक लावले गेले। हा प्रदीप साठी आहे 3 सिक्सर। हा बघा नक्कीच आपण पाहिलं तर नक्कीच विनोद दादा गायकवाड यांचा देखील इथे शुभागमन झालेला आहे, त्यांचा देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय। सोबतच नितीन दादांचा देखील शुभागमन। अगदी आपण पाहिलं तर हा चेंडू स्क्वेअर म्हणजे जवळजवळ क्रीजचा आपण पाहिलं योग्य रीतीने वापर करतायत। आपण पाहिलं तर परशुराम म्हणजे असं असतं बॅकफुटला जाऊन आपण पाहिलं तर खेळतायत, मग तू चेंडूची लाईन लेंथ आहे ना थोडीशी आखूड करून घेतायत आणि शॉट मात्र बनवतात ते, आणि मग स्क्वेअर ऑफ द विकेट चांगले शॉट त्यांच्या बॅटमधून आपण पाहिलेत आतापर्यंत। बेहतरीन बल्लेबाजी करते नजर आ रहे, टच में अच्छे इस मुकाबले में है। विक्रम के खिलाफ ये शॉट उड़ाने का प्रयास, ये देखो दूसरी बार उनका कैच छूट चुका है इस मैच में। जब जब कैच छूटा है तब तक अगर देखेंगे ना तो कहीं ना कहीं कुछ ना कुछ घटा है, लेकिन इस बार क्या हुआ है, लेकिन एक को यहाँ पे
रखना है तो दूसरे को जाना पड़ेगा और विकेट का सैक्रिफाइस किया है प्रदीप ने और अपने घर का रास्ता जो पकड़ लिया है। रन आउट के रूप में प्रदीप आउट हो चुके हैं। थैंक यू। चलो डेमो संदीप ओलंबेग मैदानाच्या आतमध्ये आलेत. चेंडू फेकून झालेले आहेत 3. तिसरा षटक आहे. नक्कीच डेमोसाठी आपण पाहिलं तर हॅट्रिक साठी श्यामदादांकडून 1000 रुपये. परंतु परशुरामच्या बॅट मधून या वेळेला पुन्हा एकदा जलवा 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 कायम आहे कायम आहे. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर बाहेर गेलाय. 6 धावांसाठी सिक्सर. थैंक यू डीजे. अब गेंद भी कहेगा, गेंद भी जाके चुप गई. देखो कहाँ पे ना तलवार की धार से न गोलियों की बौछार से मुझे तो डर लग रहा है यहाँ पे परशुराम की मार से. जाके चुप गई. देखो खिड़की में घर में घुस गया. तीसरी खिड़की में जाग के देख रहा है. शायद से आ सकता है वहां से लेकिन जाएंगे मैदान के अंदर. रन हो चुके इस बार देखेंगे ना 32 धाव फलकावर. अगदी आपण पाहिलं तर विक्रमवर आक्रमण आता करण्याच्या अगदी तयारीमध्ये आणि अटॅकिंग क्रिकेट आक्रमक मोड दर्शवलाय. आणखीन एक उंच लांबच लांब हाय अँड हायर परशुराम ने केलाय मैदानाच्या आतमध्ये मोठा वाला फायर. आणखीन एक आलाय सिक्सर. थँक यू डीजे. आणि तेच उल्लेख करत होते की वाड्याला का गेले होते. वाड्याला डॉक्टरला भेटायला गेले होते आणि गोळ्या घेऊन आलेल्या आहेत आणि त्या गोळ्यांचा असर दिसून आलाय. या वेळेला टेम्परमॅन दाखवलं जात आहे दर्शवलं जात आहे. अगदी हलक्या हाताने मात्र आपण पाहिला तर एक धाव मात्र मी बघा तिथे श्वान आहे. चेंडू जर अडला असताना तर मग परशुरामसाठी थोडा धोका निर्माण झाला असता. तिथे टीमची टोटल नक्कीच आपण पाहिलं योगेशजी कावणकर सरांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर मग परशुरामजी मोकाशी यांच्यासाठी आपण पाहिलं तर आतापर्यंत जितके षटकार मारलेले आहेत त्या प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये आहेत आणि इथून मारतील त्याच्यासाठी देखील आणखीन 200 रुपये दिले जातील. 3 जर हॅट्रिक लगातार ठोकले गेले तर मग विलासदादांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक सुद्धा दिलं जाईल. पुढील टीम असतील केबीएम स्पोर्ट्स आणि वाघोबा फायटर्स. पहिला आलाय लांबच लांब मारलाय सिक्सर आलाय. थँक्यू डीजे. जोडी जमलेली की नाही आहे परंतु बॅटिंग मजबूत जमलेली आहे परशुरामला. आता केबीएम स्पोर्ट्स टीम आणि वाघोबा फायटर्स टीमचे कॅप्टन असतील त्यांना मी विनंती करतोय. वाघोबा फायटर्स टीमचे कॅप्टन आपण रेडी राहा. टॉस आपण करणार आहोत. या ओव्हर नंतर आपण बघा की 200 रुपये लागू देखील झाले याही षटकाराला. परंतु 3 ठोकले ना तर मग 1000 रुपये. यावेळेला आपण पाहिलं तर मग फटका खेळला गेला आहे. अगदी आपण पाहिलं तर क्षेत्रातून चेंडू येतोय. 2 धावा मात्र मिळतील या चेंडूवर. टीमची टोटल 2 ने वाढली गेली. टीमची टोटल पोहोचली गेली आहे 47च्या आकड्यावर. 47 रन स्कोर बोर्डवर आपण पाहतोय. नक्कीच आपण पाहिलं तर 45 धावसंख्येवर परशु खेळतोय. क्या बात आहे. 50 धावा पूर्ण करू शकतोय परशु आणि झाले 50. 50 धावा झाल्या परशुरामच्या. बॅट एकदा आमच्या प्रेक्षकांपर्यंत आली पाहिजे परशुराम. परशु नक्कीच बॅट आमच्या प्रेक्षकांपर्यंत आली पाहिजे. यस 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 गुड बॅटिंग. नक्कीच बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या वाजवा. नक्कीच बॉल हवा आहे. तर आकाश काहीतरी संदेश घेऊन आले होते माझ्यापर्यंत. काय होता संदेश आकाश. जवळ 3 चेंडू आणखीन शिल्लक आहेत म्हणजे हॅट्रिक्स मारली तर 1000 रुपये मिळतील.
आणि योगेशजी कावणकर साहेबांच्या माध्यमातून आपण बघितलं तर मग त्यांच्यासाठी प्रत्येक सिक्सरसाठी आतापर्यंत 200 रुपये लागू आहेतच. नवीन चेंडू नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पुरवला गेलाय कारण की आमच्याकडे आता जुना चेंडूचा जो स्टॉक होता ना तो संपलेला आहे. जुना चेंडूचा स्टॉक संपलाय त्यामुळे नवीन चेंडू आम्ही पुरवला गेलाय. लक्ष असू द्या. जवळजवळ 50 धावा देखील पूर्ण झाल्या. जवळजवळ 51 धावा झाल्या आहेत परशुरामाच्या. 51 नक्कीच तिसरं अर्धशतक आपण पाहिलं कारण की या पूर्वीच्या मॅच मध्ये किरण चौधरीच्या बॅट मधून आपण पाहिलं अर्धशतक या मॅच मध्ये. येस डेफिनेटली आजच्या दिवसामध्ये 3 50s आपण पाहिले आहेत. पहिला सलमान खान, दुसरा नंतर आपण पाहिलं किरण चौधरी आणि नक्कीच तिसरा आपण पाहिलं तर परशुराम मोकाशे. परत आपण पाहिलं तर इथे आपण पाहिलं हॅट्रिकची संधी आहे. आणखीन बघा हॅट्रिक्स येत आहेत तर मग 1000 रुपयाचं कॅश प्राइज मिळेल. विलासदादा बाळांना सिक्सरची हॅट्रिक्स. यावेळेला आपण पाहिला तर टॉप चेंडू म्हणजे शेवटचा चेंडू आहे. हा टॉसला मी विनंती केली आहे पुन्हा एकदा करतोय. वाघोबा फायटर्स टीमचे कॅप्टन या कारण की केबीएम टीमचे कॅप्टन इथे रेडी आहेत. शेवटचा चेंडू देखील आपण पाहिला उडवला. चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 7 धावांसाठी मॅक्सिमाइज केलंय. येथून आपण पाहिलं तर टीमची टोटल या सिक्सरने पोहोचली गेली आहे 60च्या घरामध्ये आणि 61 धावांचं लक्ष असेल सामना जिंकण्यासाठी. नक्कीच विनोदजी गायकवाड साहेब इथे उपस्थित आहेत. विनोदजी गायकवाड साहेब आपण या आपल्या शुभ हस्ते आपण करूया हा टॉस. चर्चा परशुरामच्या बॅटिंगची नक्कीच देखील होताना पाहायला मिळाली आपल्याला भरपूर. नक्कीच आपण पाहिला नक्कीच 2 करण्यात आले. आपसमध्ये ठरवा आता कॉल कोण देईल. केबीएम टीम कडून कॉल येतोय. 25 25 25 शुभेच्छा दिलेल्या साहेब आपण विराजमान व्हा मंचावर. पुन्हा एकदा शुभेच्छा दिल्या तर मंचावर विराजमान. केबीएम टीम आपण बघितलं तर विजयीचा रथ आहे नक्कीच तो पुढे पुढे चाललाय. विजयी रथ नक्कीच तो पुढेच घेऊन जाण्याचा प्रयत्न. परंतु काय रहस्य काय आहे तुमच्या विजयी रथचं की एवढा वेगाने पळतोय. मला वाटतं गाण्यामध्ये विचारायला लागेल. गाण्यामध्ये काय सांगशील तुमच्या टीमचा विजयी रथ कशा प्रकारे पुढे चाललाय. खूप चांगला चाललाय आमचा संघ. खूप पुढे चालला आहे. असाच पुढे गेला पाहिजे आमचा संघ. आम्ही आता खूप मेहनत करू ही पण मॅच जिंकण्यासाठी. बघा मी सरळ विचारलं तर सरळ नाही गाण्यामध्ये बोललं तर मग गाण्यामध्ये चांगलं बोलताय. बाबू दादा महाली कसं सपोर्ट करताय तुम्हाला. खूप चांगला सपोर्ट करायला लागल्यात आमची पूर्णच टीम. अडकीच त्याच्यानंतर मग आकाश सखे उमेश सखे काय म्हणशील. खूप चांगलं खेळायला लागलाय. स्वप्नील पण आहे. शुभेच्छा असतील मला बेस्ट ऑफ लक. वाघोबा टीम्स कडे बोलूया. त्यांचा देखील चांगला खेळ चालला आहे. तुमच्याप्रमाणे पण बघितलं तर मग कशा प्रकारे केबीएम साठी काय गेम प्लॅनिंग हाय. गेम प्लॅनिंग थोडा सिक्रेट्स आहे आपला शेअर नाही करू शकत. अडकीच चांगला खेळण्याचा प्रयत्न असेल. शुभेच्छा तुम्हाला देतो बेस्ट ऑफ लक. कारण की 2 खेळाडू आलेलेच मैदानाच्या आतमध्ये जाणार होतो पण 61 धावा चेस करण्यासाठी. कारण की इथून आपण पाहिलं तर ह्या चेस केल्या जाऊ शकतात. 60चं टार्गेट आहे का 59 झालेत म्हणजे 60चं टार्गेट आहे. चला तर आपण जाऊया की 60 धावा चेस करायच्या आहेत. असतम स्कोर आहे 15. चला फिट सेट करा क्विक. हा 20 मिनिटाचा टाइम आहे. 20 मिनिटाचा कालावधी आहे बघा आपल्याकडे. नाहीतर पेनल्टी खायला रेडी राहा. कदाचित आपण पाहिलं तर
चला जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. सतीश आणि विक्रम गावठी वॉरियर्स टीम. पहिला बॉल उडवलाय स्टेट डाऊन द ग्राउंड. 6 रन 6 धावा. अगदी सुरेख आणि मोठी सुरुवात सतीशच्या बॅट मधून. धमाकेदार सुरुवात. 6 थँक्यू डीजे. SPL मध्ये आपण बघितलं तर सायकलच आहे, फॉर्च्युनर नाही येणार सध्या. आपण बघितलं तर मग त्याच्यासाठी चांगला खेळ करावा लागेल प्रत्येक खेळाडूला. आपण पाहिलं तर आता गावठी वॉरियर्स आणि प्रज्वल 11 परशुरामची जी बॅटिंग आपण पाहिली आहे ना, धुव्वादार, दमदार, शानदार आणि असतदार, तशी बॅटिंग कदाचित आता सतीश सुद्धा करू शकतो. आणि त्याचे संकेत त्याने टिट फॉर टॅट जशाच तसं उत्तर देत असताना पहिल्या बॉलवर त्याने मात्र आपण पाहिला हा ठाकम ठोप षटकार. 6 रन्स. आक्रमण केलं गेले गोलंदाज आपण पाहिलं तर सौरभ वर. सौरभ आप गेंदबाजी में क्या करिश्मा करेंगे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मिस टायमिंग या वेळेला. ओ कॅच ड्रॉप. हातात आला परंतु नक्कीच पकडू शकत नव्हती आणि कॅच ड्रॉप झाला. जीवनदान मिळालं. जीवनदान मोठं मानलं जाईल का. नक्कीच हे जीवनदान कदाचित सतीशसाठी ठरेल या मॅच मध्ये, या SPL मध्ये वरदान ठरू शकतंय. कारण की ज्याप्रमाणे परशुरामला जीवनदान दिलं होतं ना, त्यानंतर काय झालं तर एक 50 आपण पाहिली आणि ते चित्र कदाचित इथे पाहायला मिळेल. विक्रम बेहतरीन खिलाड़ी है, बेहतरीन खेल करना जानते भी है, पर करेंगे शायद से. उनको जरूरत है अपनी टीम की, वो जरूरत पूरा करने का प्रयास करेंगे. 60 रनों का टारगेट है इस बार. ऑन द राइट शॉट खेला है गैप में. गेंद खिलाड़ी के पीछे, खिलाड़ी है वहां पे लेकिन पकड़ने में नाकामयाब रहे और गेंद गई हाथ में से छिटक कर बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन. अब बघा इथून काय झालं तर थोडासा हातातून चेंडू निसटला आणि चौकार मात्र येत असताना देखील पाहायला मिळाला. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर लढाई मोठी होईल कारण की 60 औसतम स्कोअर प्रति ओव्हर मध्ये 15 आणि त्या 15च्या औसतने मात्र धावा पूर्ण देखील करायच्या आहेत. यानंतर KBM अगेन्स्ट आपण पाहणार आहोत. वाघोबा फायटर्स, त्यानंतर जान्हवी फायटर्स अँड गावठी वॉरियर्स, त्यानंतर पार्थ वॉरियर्स अँड तुषार 11. हे आजच्या दिवसाचं शेड्यूल आहे डे 2 मध्ये. हा वाईड लाईन वरचा चेंडू होता, तो स्लाइस करण्याचा प्रयत्न केला होता. थोडा दिशाहीन देखील पाहायला मिळाला. वाईट चेंडूने मात्र टीमच्या टोटल मध्ये वाढ झाली आहे. टीमची टोटल पोहोचली गेली आहे 12च्या घरामध्ये. मी म्हणेन चांगली सुरुवात आहे कारण की औसतम 15चा स्कोर आहे आणि तो येतोय तर मग मॅच इथून जिंकली देखील जाऊ शकते. बघा हलक्या हाताने फ्लिक केला जातोय. शॉर्ट मिड विकेटला. थ्रो खराब आला. थ्रो चांगला यायला हवा होता. विक्रम सारखा एक चालक चतुर हुशार खेळाडू आहे, त्याला रोखावं लागेल. हा खेळाडू थांबला तर नक्कीच गेम चालेल, परंतु गेम प्लॅनिंग काय आखली जाईल. गावठी वॉरियर्स टीमची सुद्धा गेम प्लॅनिंग आहे. चला जास्त वेळ घेऊ नका, जास्त वेळ घेऊ नका, नक्कीच जास्त चर्चा करू नका. एकदा मात्र मिळाली. विक्रमने चर्चा केली आहे सतीशच्या सोबत. चर्चेनंतर पर्चा देखील होईल, लेकिन चर्चा किस बात की हुई थी, किस तरह से शॉट खेलना है ये कहा गया. इस बीच देखो क्लीन बोल्ड कर दिया है, फर्नीचर को उखाड़ दिया है और क्लीन बोल्ड के साथ पहला बड़ा झटका गावठी वॉरियर्स टीम को लग गया है. सतीश आउट. घेऊ द्या की मला बी जत्रेला येऊ द्या की. थैंक यू डीजे. डॉन कुछ मायूस मायूस से नजर आ रहे. वो हथियार लेकर आ रहे मैदान के अंदर, लेकिन वो हथियार का फायदा नहीं उठा रहे. कुछ ना कुछ चल रहा है उनके दिमाग में. चलो मैदान के अंदर नए बल्लेबाज आएंगे. नवीन बॅटर भारत यांचा खेळ आपण पाहिला तर चांगला राहिला आहे या SPL मध्ये, परंतु आता त्यांच्याकडून
प्रभावी कामगिरी या मॅच मध्ये होईल का? शेवटचा चेंडू असेल. टीमची टोटल आपण पाहिली तर 13. हलक्या हाताने आपण पाहिलं चेंडूला कट केलं गेलंय. डॉन चेंडूचा पाठलाग करतायत. त्या वेळेला आपण पाहिलं तर मग एक धाव मात्र मिळेल, दुसरी देखील मिळेल. 2 धावा मिळतील. दोन्ही टीमची टोटल पोचले गेले 15च्या घरामध्ये. याचाच अर्थ आपण पाहिला 18 चेंडू आणि 45 धावा. सरासरी आहे प्रति ओव्हरमध्ये 15ची आणि ती 15ची सरासरी आहे ती पूर्ण केली देखील जाईल का? काय कळतंय ऐकूया एक छोटंसं धून, त्यानंतर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करूया. थँक्यू. सो वेलकम सगळ्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत है. सातवीं प्रीमियर लीग सीजन 4 पाते अपन. देखो सामने छोटे बच्चे लोग बैठे हैं, उन्होंने पर्दे को है ना थोड़ा नीचे किया है. पर्दे को ना नीचे करो, नहीं तो फिर हमारे डॉक्टर, देखो हमारे डॉक्टर अब गेंदबाजी करेंगे, उनको वहां से आने में ज्यादा वक्त नहीं लगेगा. वो पिछले हफ्ते में डॉक्टर बन चुके हैं इस सातिवली के. डेमो समोर एक ये देखो अब डॉक्टर को खुद चल की बॉल बघा. कल्पेशकडे मला वाटते फेकला गेलाय. चाललंय काय नक्कीच आपण बोले सराव आहे. हो परत केला जातोय नक्कीच. झालं आता झालं आता सेट झालेत. आता सगळ्या काही गेम प्लॅनिंग सेट आहे. आता मॅच ऑन आहे. चला 18 मध्ये 45. संदीप बॉलिंग ट्रॅकवर. विक्रम यावेळेला कट करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटचा टॉप एज झाला होता. इथून पाहावं लागेल. अगदी आपण पाहिलं सिंगल धाव. सिंगलने टीमच्या टोटल मध्ये वाढ होईल 16 धावा. म्हणजेच काय तर 17 चेंडू आणि 44 धावा हे समीकरण. चांगला शॉट खेळलाय परंतु उंची जास्त लांबी कमी. ओ यावेळेला प्रदीप नक्कीच आपण पाहिलं तर इथून नुकसान झालं असतं. कॅच पकडायला हवा होता. बघा संदीप जेव्हा गोलंदाजीवर येत आहेत ना तेव्हा काय होत आहे की त्यांच्या गोलंदाजीवर झेल हे सुटलेच जात आहेत. हे चित्र आतापर्यंत आपल्याला बघायला मिळालंय आणि तेच कारण आहे की ते नाराज झालेत. हॅट्रिक विकेटसाठी आपण बघितलं श्यामदादांकडून आपण बघितलं तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे संदीपसाठी. आतापर्यंत हे चित्र मी भरपूर वेळा बघितलंय की जेव्हा गोलंदाजीमध्ये येतात विकेटची संधी निर्माण करतायत परंतु कॅच मात्र ड्रॉप होताना पाहायला मिळेल. बघा वेळ जातोय आउट मध्ये. वर्षू नक्कीच विनंती असेल की तितका वेळ तुम्ही घेऊ नका. बघा आता प्रदीपचं नक्कीच ट्रान्सफर आपण पाहिला ठाण्यावरून डायरेक्ट पुण्याला. जाऊया आता जाऊ मैदानाच्या आतमध्ये. समोर आता फटका. फिल्डर आहे तिकडे. झेल आता पकडलाय आणि फलंदाज मात्र बाद झालाय. भारत मात्र परतताना पाहायला मिळतोय डगआउटच्या दिशेने. टीमची टोटल आहे फलकावर 18 धावा. थँक्यू. चला बाला लवकर या. चला बाला मैदानाच्या आतमध्ये आलेत. विश्लेषण करायचं झालं तर जवळजवळ 18 धाव म्हणजेच 42 धावा इथून आपण पाहिलं तर विश्लेषण करायचं झालं. बाला मैदानाच्या आतमध्ये आलेत. टीम आपण बघितलं तर जवळजवळ 3. बालाने आतेही ठोक डाला. बजा डाला.
ये बैडमिंटन शॉट डाला, शॉट डाला. क्या बेहतरीन, जैसे कि थप्पड़ मारा है. क्या बेहतरीन सिक्सर था. टीम की टोटल आगे बढ़ती हुई 24. फिर से बाला रे, बाला ने अब तो कहर पर सर डाला, लगातार सिक्सर ठोक डाला. बैक टू बैक 2 सिक्सर. मैं झुकेगा नाही साला. हॅट्रिक साठी 500 रुपये श्यामदादांकडून बालासाठी देखील. टीमची टोटल वाढली आहे. टीमची टोटल आपण पाहिली आहे तर 30, म्हणजे 30 धावा हव्या आहेत आणखीन. बघा संदीपवर आक्रमण केलंय, ज्याप्रमाणे विकेट मिळवला होता बाला आल्यानंतर ताबडतोब हल्ला केलाय. फोर्स केलाय, फिल्डर आहे तिकडे, मात्र यावेळेला चेल पकडला जातोय. आणि नक्कीच आपण पाहिलं तर फलंदाज मात्र बाद होतोय. बाला परतावं लागेल. सफलता मिळवली संदीपनं आपल्या बॉलिंग मध्ये. महत्वपूर्ण धक्का गावठी वॉरियर्स टीमला मैदानाच्या मध्ये बसलाय. थँक्यू डीजे. आता तुम्हाला आम्ही आजादी एवढी नाही देणार. चला वेळेच्या आजादी नाही देणार. लगेच मीटिंग कमी करा आणि सेट व्हा गोलंदाजी मार्कवर. टीमची टोटल आपण बघितली फलकावर आहेत तर 30 धावा, म्हणजेच काय तर 12 चेंडू आणि आणखीन 30 धावा हव्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत आता नवीन खेळाडू आपण पाहिले. अभिषेक. चला बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहूया की कोण आहेत. गोलंदाज मोनू, म्हणजे 12 चेंडू आणि 30 धावा. बघा मॅच अजून आहे. इथून एक जी चर्चा आपण पाहिली ना, जी होताना पाहायला मिळाली तर जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. 12-30 विक्रम आहेत स्ट्राईक एंडकडे. विक्रमने विचार केला तर मात्र 12 चेंडू नाही घेणार. जर ते उभे राहिले तर कदाचित लवकर मॅच संपवतील. यावेळेला पाहिलं आपण तर वेगवान चेंडू, एक डॉट चेंडू, आणि या डॉट चेंडूने आपण पाहिलंय तर मग थोडा प्रभाव पडेल गावठी वॉरियर संघावर. विक्रमवर देखील प्रभावाचा अभाव देखील जाणवेल, कारण की येणारे 11 चेंडू आणि 30 धावा. यावेळेला मिरच्या साने वेट केले चेंडूला, वेट अँड वॉच. चेंडूला डिलिव्हर केलंय स्टँड मध्ये, आणि स्टँड अँड डिलिव्हर हा षटकार पाहायला मिळतोय. धावसंख्या पाहिलाय पुढे पोहोचली गेली आहे 36च्या घरामध्ये. बघा थँक्यू डीजे. विक्रमची चर्चा करत होतो. आता 10 चेंडू आणि 24 धावा. 10 चेंडू 24 धावा. सामना जिंकण्यासाठी विक्रम कडक आहे, आणि नक्कीच आपण पाहिलं तर यावेळेला विक्रम ती कामगिरी करतायत आपल्या संघासाठी. भरपूर चांगला खेळ त्यांनी देखील केला आहे. आपल्याला चांगला चेंडू जर आपल्याला पाहायला मिळाला. अगदी आपण पाहिलं तर लेगवर हाताळला गेला होता चेंडू, मात्र शॉट एक्झिक्यूट करायचा होता ना, तो आपण पाहिलं तर सरळ, म्हणजे सरळ व्ही शेप त्या क्षेत्रामध्ये कन्वर्ट करू शकले नाहीये. एक धाव. चला पुन्हा एकदा आपण पाहिलं तर बघा वेग घेतला जातोय, तितका वेग घेऊ नका तुम्ही. प्रत्येक बॉलवर आपण पाहिलं तर मग चर्चा केली जाते. टीमची टोटल आपण पाहिली तर 37च्या घरामध्ये पोहोचलेलं आहे. याचाच अर्थ आपण पाहिलं तर 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर 23 धावा. हवेत चेंडू आहे, खेळाडू आले तिथे. सुंदर झेल मात्र पकडला गेलाय. अगदी चांगला कॅचिंग पोझिशन पाहायला मिळालं त्या क्षेत्रामध्ये, आणि विकेट डाऊन. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी, राजा फोटो माझा काय. थँक्यू डीजे. नक्कीच आपण पाहिलं विकेट डाऊन झाले. आता नक्कीच मैदानाच्या आतमध्ये न्यू खेळाडू येताना पाहायला मिळतील. मिस्टर वैभव. नक्कीच दोन्ही बंधू आहेत, आणि 2 बंधू आता मात्र आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये काय कारनामा करतायत.
दो भाई कोणता डेफिनेटली वैभव नक्कीच आपण पाहिलं तर स्ट्राईक एंडकडे, परंतु हा चेंडू आला थोडा दिशेने व्हाईट चेंडू. व्हाईट चेंडूने आपण पाहिलं टीमची टोटल आहे ती नक्कीच थोडी पुढे सरकेल. टीमच्या टोटलमध्ये वाढ झालेली आहे. टीमची टोटल आपण पाहिली तर व्हाईटने पुढे सरकले. हा पंच काय म्हणतायत? व्हाईटच आहे ना? यस व्हाईट आहे आणि 1 बाउन्सर. बघा विक्रम तुम्ही इतका वेळ नका घेऊ. 38 धावा म्हणजेच 22 धावा हव्या आहेत आणखीन. लेगवर चेंडू हाताळला जातोय. आपण पाहतोय तर काय घडलंय, चित्र थोडं मात्र खराब होतंय. पुन्हा एकदा व्हाईट प्लस 22 म्हणजेच काय तर 2 धावा आणखीन इथे मिळतील एक्स्ट्राच्या स्वरूपात आणि यामुळे टीमची टोटल 40च्या घरामध्ये जाऊन पोहोचली आहे. जिंकण्यासाठी 20 धावा हव्या आहेत. चेंडू शिल्लक आहेत आपण पाहिले तर 9. चांगला फटका आहे. हवेत चेंडू चाललाय अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा मोठा धमाका हा आलाय SPL A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार. 6 धावा. थँक्यू डीजे. नक्कीच आपण बघितलं तर आमचे स्कोरर आम्हाला पुन्हा एकदा दर्शवतात की त्यांच्याकडून थोडंसं मिसकॅल्क्युलेशन झालं होतं आणि यस आता सांगतात की यस शेवटचा चेंडू आहे. मग 14 7 चेंडू आणि 14 धावा हे समीकरण राहिलंय. हा पाहावं लागेल. पुन्हा एकदा व्हाईट चेंडू फेकला जातोय. बघा 7 चेंडू आणि 13 धावा. 47 धावा फलकावर पूर्ण झाल्या आहेत आणि ज्या अनुषंगाने आपण पाहिलं तर इथून खेळ होताना पाहायला मिळतोय. विक्रम कडक आहे आणि ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर कडक शॉट्स त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा पाहावं लागेल काय आहे चित्र. तर व्हाईट चेंडूचा इशारा, परंतु आपण पाहिले की पंच चेक करतात की हा चेंडू नो आहे की काय. यस इट इज अ व्हाईट डिलिव्हरी आहे. तर आता तुम्ही जवळजवळ रिव्ह्यू आहे तो घेऊ शकत नाही. रिव्ह्यू संपलेला आहे. लक्ष असू द्या बॅटिंग करणाऱ्या टीमने तो गमावलाय. मग किती आता 7 मध्ये 12 7-12चा उतारा त्याला निर्माण झाला आता या SPL मध्ये देखील. विक्रम या वळीला नक्कीच चांगला शॉट होता. कडक शॉट तेव्हा देखील पाहायला मिळाला. बघा आपण पाहिलं तर जवळजवळ 1 धाव मिळाली. आता 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 11 धावींची गरज आहे आणि 11 धावा मात्र नक्कीच एका बाजूने रोखायच्या तर दुसऱ्या बाजूने ठोकायच्या आहेत. चर्चा होईल पण इतकी चर्चा करू नका. वेळ तर मात्र मुळीच घेऊ नका. लगेच फील्ड सेट करा आणि आपल्या गोलंदाजाला तुम्ही गोलंदाजी मार्कवर घेऊन या. सहा चेंडू आणि स्टील 11 धावींची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. एका बाजूने आपण पाहिलं तर ज्या प्रकारची लढाई मात्र लढली जात आहे. प्रज्वल 11 दुसऱ्या बाजूने गावदेवी वॉरियर 60 धावांचं टार्गेट आहे आणि लगभग आपण पाहिलं तर मग फलकावर ज्याप्रमाणे आतापर्यंत ज्या लगावलेल्या धावा 49 3 षटकामध्ये विक्रम जोपर्यंत उभे असतील तोपर्यंत मॅच मध्ये आपण पाहिलं तर इथून पूर्णपणे एक गावदेवी वॉरियर्स टीम असेल. आता बघूया की गोलंदाज कोणता निवडला आहे. ते योगेश निवडला गेलाय आपल्या संघासाठी. संघाचा तारणहार मात्र बनेल का आणि दुसऱ्या बाजूने तारणहार मात्र आपण पाहिलं तर विक्रम देखील बनेल का. चला जास्त नक्कीच आपण पाहिलं तर वेळ घेतला जात आहे. चला बॉलिंग ट्रॅकवर सज्ज योगेश सामना करतील. विक्रम 6 चेंडू आणि 11 धावींची गरज आहे सामना जिंकण्यासाठी.
पहिला चेंडू विक्रम साठी, अगदी आपण पाहिला फ्लिक्सचा फटका हवेत आहे, चेंडू जात असताना बाउंड्रीच्या बाहेर निघून गेलाय, पंचांचा इशारा, यस आरपार, हा लयच चौकार 4. थँक्यू डीजे. विश्लेषण करायचं झालं बघा, आमच्याकडे आता नवीन चेंडू आहेत, त्यामुळेच तुम्हाला नवीन जे दिले जातील तेच घ्यावे लागतील. हा नक्कीच प्रज्वल 11 टीमने देखील नवीन चेंडू घेतला होता शेवटच्या षटकामध्ये, लक्षात असू द्या. प्रज्वल 11 टीमने देखील शेवटच्या षटकामध्ये नवीन चेंडू घेतला होता, कारण की तेव्हा पण चेंडू नव्हता आमच्याकडे आणि आता देखील नाही आहे. तर मग आपण पाहिला चला लगेच, आता वेळ घेऊ नका बघा मित्रांनो, वेळ नका घेऊ आता. चला विक्रम, इतका वेळ नका घेऊ. हा प्रज्वल 11 टीमने देखील नवीन चेंडू घेतला होता, तेव्हा सुद्धा आमच्याकडे नव्हता, तेव्हा आम्हीच दिला होता चेंडू नक्कीच नवीन शेवटच्या षटकामध्ये. बघा इतका आपण वेळ नका घेऊ, चला लगेचच गेम ऑन करा. पुन्हा एकदा विनंती असेल की चला इतका वेळ नका घेऊ. इथे आता आपण पाहिले तर चेंडू असतील 5 आणि जिंकण्यासाठी 7 धाव्यांची गरज. फटका हवेत आहे आणि बाउंड्रीच्या बाहेर 6 धाव्यांसाठी, हा लाईट सिक्सर. थँक्यू डीजे. नक्कीच एका धावीची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. विक्रम ने मात्र आपण पाहिली आहे, तर जवळ ज्या प्रकारे चर्चा आपल्याला देखील होताना पाहायला मिळाली, तर चांगल्या प्रकारे गावदेवी वॉरियर्स टीमची लढाई, आणि ती लढाई मात्र इथून जिंकण्याच्या अगदी दिशेने. एका धावेची गरज, स्लाइस केलंय अगदी आपण पाहिला, तर मग सामना जिंकलाय गावदेवी वॉरियर्स टीमने. कॉंग्रॅच्युलेशन्स. चला पुढील 2 टीम्सने लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरा आणि या 2 संघांना मैदान खाली करा, कारण की वेळेचं बंधन आहे, त्यामुळे तुम्हाला विनंती करतोय. चला चला, मॅन ऑफ द मॅच कोण आहे? पोस्ट मॅच प्रेझेंट